म्हणजे माझ्या एका गुरुनी मला सांगितलं होतं की आपल्या 2 जीविका आहेत, एक उपजीविका आणि एक जीविका. आपण उपजीविकेसाठीच रडतो, मुख्य जीविका आपली बाजूला राहते. मुख्य जीविका म्हणजे आपली पॅशन. ते पॅशन आपण कधीच बघत नाही आणि आपण फक्त पोट भरण्यासाठी धडपडत असतो. मी योगेश कमलाकर म्हात्रे. आयुष लहानाचं मोठा आपण बोलतो, जे आता क्रिकेटनी त्याला केलेलं आहे, त्या जर्नीचा पार्ट असा आहे की पहिल्या सुरुवातीपासून मी जो जॉब करत होतो, जॉब चाललं होतं, माझं एकच पॅशन होतं मनात की त्यांनी पुढे माझ्यासारखं जॉब करून अडकून राहायचं नाही. त्यांनी त्याचं पॅशन एन्जॉय करायचं आणि त्यांनी त्याच्यावर पोट भरायचं. ते मी फक्त लक्ष ठेवलं की याला त्यापासून लांब ठेवायचं आणि त्याला जे आवडेल त्याला सपोर्ट करायचं. मग व्हॉटएव्हर म्हणजे काही गोष्टी असतील, मग त्याला जे आवडेल, मग ते म्युझिक आवडू शकतं, क्रिकेट आहे, ह्या गोष्टी. पण सडनली त्यांनी ते क्रिकेटवर फोकस त्याचा जास्त झाला आणि जवळजवळ 2-2.5 वर्षामध्ये त्यांच्या क्रिकेटची जी लुक्स आणि ज्या काही स्टाईल जी होती ती एक वेगळी पद्धतीची होती, म्हणजे ते अट्रॅक्शन होतं. मग आम्ही त्यावर फोकस केलं की नाही, याला ह्याच्याकडे क्रिकेट वेगळ्या लेवलचं आहे दिसतं, कारण आपण थोडंफार प्रत्येकजण गल्ली क्रिकेटर आहेत, त्यामुळे आपल्याला एक नॉलेज असतं की या क्रिकेट खेळण्याची स्टाईल आहे किंवा या गोष्टी. मग आम्ही ते फोकस करून पुढे कंटिन्यू केलं आणि त्याने ते एवढं पॅशन पकडलं ना की प्रत्येक गोल म्हणजे एक राऊंड सेप असलेलं कुठलीही गोष्ट तो बॉल म्हणून हे करायचा आणि मग ते आम्ही एन्जॉय करायचं ठरवलं की नाही, जस्ट आपण याला पूर्ण सपोर्ट करायचा. आणि मग आमची पूर्ण फॅमिली म्हणजे आम्हाला मेहनत खायचं की आपण इकडनं घरून स्टेशनला जाणं म्हणजे ती मेहनत आहेच, पण या सगळ्याच गोष्टीसाठी आमचं फॅमिली बॅकग्राऊंड एकदम स्ट्रॉंग होती. त्यामुळे प्रत्येकाने प्रत्येकाचा वाटा उचलून म्हणजे मी ऑब्झर्व म्हणजे वडील या नात्याने मला ते करायचंच होतं, पण त्याचे काका म्हणजे माझे भाऊ त्यांनी पण तेवढ्याच उत्साहाने आणि तेवढ्याच जिद्दीने ते पकडून ठेवलं. आणि सगळ्यात मोठा मेन रोल येतो त्याच्या आजोबाचा, माझे वडील म्हणजे आपण नानाजी, त्यांचा रोल मोठा आहे, कारण त्यांनी त्यांची रिटायरमेंट नंतर 10 वर्ष मुंबई अपडाऊन केली. त्यामुळे ही सगळी जर्नी इझी झाली. म्हणजे आम्हाला कुठे डिस्ट्रॅक्शन असं कुठे आलं नाही, काहीच. म्हणजे अडचणी आहेत, अडचणीशिवाय कुठलीच गोष्ट नाही, पण त्या अडचणी आमच्यावर कधीही हावी झाले नाही, म्हणजे आमच्या डोक्यावर प्रेशर नाही आला त्याचा. मी जागृती योगेश म्हात्रे, आयुषची मम्मी. आयुषच्या जर्नीबद्दल सांगायचं म्हणजे लहानपणापासून त्याला आवड होतीच, पण त्याच्या जोडीला त्याचा क्रिकेटचा पार्ट होताच, पण त्याच्या जोडीला त्याचा अभ्याससुद्धा हा पण पार्ट इम्पॉर्टंट होता, तो सुद्धा बॅलन्स ठेवायचा होता. त्याच्यामुळे आम्ही दोघांनी काय केलं, त्यांनी त्याच्या क्रिकेटवरती फोकस केलं, मी त्याच्या अभ्यासावरती जास्त लक्ष दिलं की दोघांनी एकच गोष्ट नाही पकडून धरली. आणि त्याच्या जोडीला त्याचं खाणं पिणं, तो शाळेत जातो आहे, टिफिन आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये माझ्या सासूनी, माझ्या जाऊनी मला खूप मदत केली, कारण की ह्या सगळ्या गोष्टी एकटी करणं शक्य नाही आहे, पॉसिबल नाही आहे, पण त्याच्यामध्ये त्यांनी माझी खूप हेल्प केली. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, चांगल्या झाल्या. जर्नी त्याची 5 वर्षापासून क्रिकेट स्टार्ट झालं. 5 वर्ष गेल्यानंतर आपण लोकल विरारमध्येच त्याचं स्टार्टिंग चालू केलं पहिलं आणि अंडर-10 अंडर-12 मुलांमध्ये. आणि त्याच्यामध्ये त्याचा जो ॲप्रोच आणि त्याची जी आवड सगळे बघितल्यानंतर की याच्यामध्ये वेगळं क्रिकेट आहे. मग हे क्रिकेट जर असंच न्यायचं असेल तर आपल्या लोकल क्रिकेटमध्ये आपण बघितलेलं होतं, त्यामुळे एवढं वाटत नव्हतं इकडे एवढं आहे, आपल्याला कुठेतरी पुढे जाणं गरजेचं आहे. मग खूप सर्च केलं, कुणाकडे जाऊ शकतो, कुठे आपल्याला चांगला प्लॅटफॉर्म मिळू शकतो. आणि ऑब्व्हियसली दिलीप वेंसरकर क्रिकेट अकॅडमी म्हणजे एल्फ क्रिकेट अकॅडमी हे एक नावाजलेली ह्या गोष्टी होत्या. मग त्यांच्याबरोबर मी अप्रोच केला त्यांच्याकडे, पण त्यावेळेला सडनली त्यांनी पहिल्या वेळेला सांगितलं की म्हणजे असं जेव्हा वेळेला आपल्या मोबाईलवर त्यांच्याशी इन्स्ट्रक्शन केलं त्यावेळेला त्यांनी आपल्याला सांगितलं की 6 वर्ष, त्यावेळेला आयुष मला रनिंग 6 होता. त्याचं असं नाही की 6 वर्षाच्या आम्ही मुलांना घेत नाही, कमीत कमी 8 वर्ष वगैरे पाहिजे वगैरे. पण आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली एक की तुम्ही घेऊ नका त्यांना, फक्त जस्ट आम्ही आणतो, तुम्ही त्यांना एकदा जज करा, बघा, आणि जर तुम्हाला वाटलं तर मग पुढे कंटिन्यू करूया, नाहीतर मग आम्ही आमच्या रस्त्याला राहू, काही विषय नाही. फक्त आत्ता मला वाटतं की तुम्ही एकदा त्यांना बघावं, असं आम्ही एक त्यांच्याशी संवाद केला, त्यांच्याशी इंट्रोडक्शन केलं आणि मग गेलो तिकडे.
त्यावेळेला त्यांनी जे काय बघितलं वगैरे ते खूप म्हणजे कसं माहिती का, प्रत्येक सांगण्याचा विषय असा आहे की आयुषची क्रिकेट हे जर सांगायचं झालं ना ते एक वेगळा प्रकार आहे. म्हणजे ते तसाच तो प्रकार तिकडे होता. म्हणजे त्या पद्धतीने त्यांनी आम्हाला घेतलं. फर्स्ट इन्स्ट्रक्शन आयुषला जेव्हा बघितलं त्यावेळेला बघितल्यावर त्यांनी नाही सांगितलं की नाही लहान आहे अजून. त्यावेळेला मी त्यांना आग्रह केला, सर काही नाही, मी त्याची किट घेऊन आले, तुम्ही फक्त त्याला एकदा बघा खेळताना किंवा काही. त्यांनी रेडी घेतल्यानंतर त्यांनी जी बॅट उचलली आणि तो उभा राहिला ना तर सर सांगतो सगळं काढा, तुम्ही उद्यापासून जॉईन व्हा. म्हणजे बॉल खेळण्या अगोदर तो सिलेक्ट झाला. म्हणजे ती मुवमेंट अशी होती की क्रिकेट म्हणजे 8 वर्ष कशाला लागतं आणि आज 6 वर्ष आम्ही त्याला का त्याच्याला डिफरन्स त्यांनी आम्हाला सांगितलं. आम्ही आज एक एक्सपिरियन्स शेअर करू शकतो. मी कोणाला गायडन्स करू शकत नाही. म्हणजे आम्ही आमच्या मुलासाठी केलं ती सगळ्या मुलांसाठी उपयोगी होईल की नाही मी ते सांगू शकणार नाही. पण आम्ही आमच्या मुलासाठी एक पॅशन ठेवलं होतं की त्यांनी त्याचं पॅशन जगायचं आणि त्याला फुल सपोर्ट करायचं. आणि त्या पद्धतीने आम्ही आमच्या सगळ्या ज्या गोष्टी गरजा आहेत गोष्टी आहेत त्याच्यावरती आम्ही फोकस केला. त्याची आवड त्याचं त्या परत प्रत्येक वेळेला कम्युनिकेशन काय करायचं काय नाही हे त्याला त्याची मॅच्युरिटी नाही आहे पण त्याला कळेपर्यंत आम्ही ती जिद्द ठेवली की त्याला एकदा नाही दोनदा नाही 10 वेळा सांगण्याची पण तयारी आम्ही ठेवली. आणि त्या माध्यमातून त्याने ते पिक केलं फास्ट. त्यामुळे आम्हाला तो त्रास जास्त झाला नाही. आणि त्याला ज्या गोष्टी आवडत होत्या ते त्याच्या जी गोष्ट खराब आहे ती त्यावेळेला पण आम्ही केली पण ती का खराब आहे ती ते नंतर त्याला पटवून सांगितली. त्यामुळे हळूहळू त्या गोष्टी त्याला ज्या आवडत नव्हत्या मग तो त्याच्यातून बाहेर पडला. म्हणजे आपण असतं काय आज आईवडिलांकडे या कामाच्या म्हणजे दगदगीच्या जीवनामध्ये फास्ट चाललं आहे, कोणाकडे एवढा वेळच नाही आहे की मुलांना सगळं समजून सांगायपर्यंत. पण आम्ही ते पेशन्स जाम ठेवली. आम्ही ते म्हणजे सोडलं नाही की ठीक आहे त्याला आता आवडते ना तू दे, पण मग नंतर त्याला वेळेत काढून ते का नको आणि का नाही हे व्यवस्थित त्याला समजवलं ज्या वेळेला ते त्यावेळेला ते कंटिन्युएशन झालं.